स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. महाविकास आघाडीतील काँग्रेसने यापूर्वी जेवढी आश्वासने दिली त्यापैकी एकाची पूर्तता केलेली नाही. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे प्रलोभन दाखवून काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेशात सत्ता हस्तगत केली, परंतु अद्यापही जुनी पेन्शन लागू करू शकलेली नाही, अशी टीका करून केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची पोलखोल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे, विलास साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री शेखावत यांनी भारतीय जनता पार्टीने स्थापनेपासून ज्या ज्या घोषणा केल्या त्यांना मूर्त स्वरूप दिले, तर काँग्रेस केवळ सवंग घोषणा करते. किंबहुना भाजप एनडीए महायुती सरकारने प्रत्यक्षात राबवलेल्या अनेक योजना काँग्रेस पुन्हा नवीन लिफाफ्यात घालून कॉपी करते. काँग्रेसने यापूर्वी राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटकमध्येही खोटी आश्वासने देऊन त्याची पूर्तता केलेली नाही. महाराष्ट्रात मागील 5 वर्षातील महाविकास आघाडीची 2.5 वर्ष ही आमावश्याची होती. काँग्रेस आणि त्यांच्या सोबतची आघाडी सत्तेसाठी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडतात. जेव्हा जेव्हा आपण विभागले गेलो तेव्हा भाग भारतापासून वेगळा झाला. तेव्हा भारत अखंड ठेवण्यासाठी आपण एक असणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत मंत्री शेखावत यांनी एक है तो सेफ है या घोषवाक्याचे समर्थन केले. दरम्यान भारताच्या विकास यात्रेत महाराष्ट्राने ग्रोथ इंजिन बनवावे, यासाठी येणाऱ्या काळात देखील डबल इंजिनचे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात यायला हवे. किंबहुना ठाणे शहराच्या प्रगतीसाठी जनतेने तिसऱ्यांदा केळकर यांनाच बहुमताने निवडून द्यावे, अशी अपेक्षाही मंत्री शेखावत यांनी केली. मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे, यात दुमत नाही, असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरून सर्वांना वटणीवर आणू, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल जाहीर सभेत बोलताना केले. मताचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, होळा माजिवडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा मुंब्र्यातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काल 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊन नेऊन असे कुराणमध्ये लिहिले आहे. मग लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणे असा कुठला धर्म आहे, अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा, असा सल्लाही त्यांनी दिलाय. अनेक वर्ष त्याच विषयावर निवडणुका लढवल्या जात आहेत. गेले 50 वर्ष शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयावर आजही निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. विकास, नागरी समस्यांच्या विषयावर कोणीही आमदार खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय, असेही ते म्हणाले. 5 वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली, त्यावेळी 5 वर्षाच्या आत सर्व नागरिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलविणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले. मागील 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय तमाशा आपण पाहिलाय. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणच बाहेर काढायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. कळवा मुंब्रा मतदारसंघात नजीब मुल्ला यांना निवडून दिले तर ड्रग फ्री आणि टोरणमुक्त मुंब्रा करू दाखवतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंब्रा येथील नागरिकांना दिले. मुंब्रा येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कळवा मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की मी एकदा आश्वासन दिले तर ते पूर्ण करतो. कळवा मुंब्राच्या विकासासाठी 3000 कोटीचा निधी देणार असल्याचे देखील श्री पवार म्हणाले. मुंब्रा भागातील तरुणांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून मुक्त करण्यासाठी
नशामुक्ती केंद्राकरिता SRF फंड देखील देण्यात येईल असे देखील पवार म्हणाले. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने विविध योजना मंजूर केल्यात, त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असल्याचे अजित पवार म्हणाले. मागील 15 वर्षे एका आमदाराला संधी दिली, त्यांनी 15 वर्षात जेवढे काम केले त्यापेक्षा जास्त काम 5 वर्षात नजीम मुल्ला करतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उमेदवार नजीम मुल्ला यांनी देखील मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रासाठी 200 कोटीचा निधी आणला. कब्रस्तान, रस्ता, शाळा यासाठी निधी वापरण्यात येणार असल्याचे सांगून मुंब्रा कळवा ड्रग मुक्त करणार असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात निवडणूक झाल्यानंतर कारवाई करणार असे यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलं आहे. कंत्राटदाराने हे काम विविध मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. ही वास्तू लवकरात लवकर रसिक आणि नाट्यकर्मी यांच्यासाठी खुली व्हावी अशी अपेक्षाही आयुक्त राव यांनी व्यक्त केली. सन 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची 1998 मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून 90 दिवसाच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी आयुक्त राव यांनी केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, उपायुक्त रमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. गडकरी रंगायतांमध्ये सुधारणा करताना रंगायतांचे पारंपरिकपण जपले जाणार आहे, तसेच काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतांचे नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणात प्रामुख्याने मुख्य वास्तूचे मजबूतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूल यंत्रणेत सुधारणा, शौचालयाचे संपूर्ण अद्ययावतीकरण आदी कामाचा समावेश आहे. जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खाजगी रुग्णालयात करण्याला प्राधान्य दिलं जात असलं तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मुरबाडमधील 5 वर्षाच्या मुलीची आणि आंबिवली येथील 10 वर्षाच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदूची कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात करून मुलांना दृष्टी दिली आहे. मुरबाड परिसरातील 5 वर्षाची मुलगी आणि आंबिवलीतील 10 वर्षाचा मुलगा या दोन्ही मुलांना मोतीबिंदू झाला होता. राणीला सुरुवातीच्या 3 वर्षात डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं, मात्र पुढे दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे अस्पष्ट दिसत होतं. याचप्रमाणे विजयाला देखील दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. मुरबाडसारख्या तालुक्यात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणे कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न दोन्ही मुलांच्या पालकांना होता. दरम्यान सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचे त्यांना समजले. या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज भांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची माहिती नेत्रसर्जन डॉक्टर शुभांगी आंबेडकर यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.